थँक्यू सो मच. काय झालं? तू रडतीयस ना? अगं राणी, मला तुला फक्त थँक्यू म्हणायचं होतं. आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू. तुला काय झालं? मला अगं आपण इथे आलो, इथे उभे राहिलो आणि मला जस्ट वाटलं म्हणून. तू ऐक ना, रडू नकोस ना प्लीज प्लीज प्लीज. अगं राणी, मला खरंच कळत नाही का, मुली रडत असतील तेव्हा काय करायचं असतं. अरे देवा, मी तर थँक्स म्हणणार होतो. हे काय झालं? ही तर रडायलाच लागली. राणी ऐक ना, हे बघ माझ्याकडे बघ. मी वाईट आहे, मी मूर्ख आहे, मी नालायक आहे. मी खूप चुकीचा वागलो तुझ्याशी. तू एक काम कर, तू मला शिक्षा दे. मी काय करू सांग? मी काय करू? हा, मी सिटअप्स करतो. हा, हे बघ 1, हे बघ 2, 3. अगं राणी रडू नकोस ना प्लीज. मला हे सांग की मी काय करू म्हणजे तू रडायची थांबशील. हा सांग, मी काय करू? एक मिनिट इथेच थांबा, मी आलो. मुलांना ऐका ना, तुमच्याकडे जे फुगे आहेत ते द्या ना मला प्लीज 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 प्लीज. अरे दादा, मी तुम्हाला त्याच्या बदल्यात खूप साऱ्या चॉकलेट्स देईन. हा ओके डन. थँक्यू. हे घे राणी, फुगे घे, प्लीज रडू नकोस. आता काय झालं हसायला? राणी काय चाललंय तुझं? आता मी हसू नको तर काय करू? असं मुलगी काय रडल्यावर तिला फुगे देतात का? मला काय माहित काय देतात. मी काय लहान आहे का मला फुगे द्यायला? हे बघ, माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. मला दिसले फुगे म्हणून मी आणले. आता हे फुगे आवडले नाहीत म्हणून परत रडू नकोस प्लीज. एक तर सिरियसली मला कळत नाही, समोरची व्यक्ती रडत असेल तर काय करायला पाहिजे. आता हे फुगे आवडले नसतील तर सांग, मी देऊन येतो त्यांना परत. नाही थांबा, मला आवडले फुगे. मी घेऊन जाणार आहे माझ्यासोबत. किती मोठ्या मनाचे आहेत सर, मला थँक्यू म्हणाले. चला सर, येते आम्ही. बाय. राणी, हा